वरती आहे ना. आणि बघा मी सांगतोय सापामध्ये कधीच काय सांगता येत नाही. म्हणजे वर फक्त धामण चढतोय असं नाही, लक्षात घ्या. नाग पण वर चढू शकतात. आणि कशा प्रकारे नाग आहे आणि तो घाबरून बसला आहे. प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला हे व्हिडिओ असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा प्रकारे साप आपल्या इथं कुठं पण येऊ शकतात. आपण काळजी घेणे तर गरजेचं आहेच, लक्षात घ्या. आणि कशा प्रकारे तो आता आवाज करतो बा, मी काहीतरी डिवसलं त्याला. म्हणजे नागाचा हा स्वभाव आहे, लक्षात घ्या. तो पण घाबरला आहे, पण भीती मात्र त्याला वाटण्याबरोबर अटॅक करण्यासाठी तो प्रयत्न करतो. तो फक्त भीतीमुळे, लक्षात घ्या. ह्याच पर्चीने मी त्याला फोटो ढकलण्याचा प्रयत्न करतो. हा प्राणी म्हटलं की सगळे प्राणी असे प्रतिकार तुम्हाला करणार, लक्षात घ्या. अशा प्रकारे तो त्याला काय कुठं जायचं कळत नाही, लक्षात घ्या. आणि नंतर मात्र तो अशा प्रकारे ह्याला आरामात पकडला. पण हे सगळं दाखवण्याचा प्रकार जो आहे स्टंट नाही आहे, लक्षात घ्या. त्याच्या विशिष्ट मर्यादा आहेत. त्या मर्यादा तोडला तर ते चावतात, नाही तर स्वतःहून काय करत नाही. 2 वर्षाचा नाग आहे. कंपाऊंड किती उंच आहे बघितला, आणि पाठीमागील बाजू आहे, समोर रस्ता आहे, लक्षात घ्या. पण कुठेही साप आपल्याजवळ आयुष्य करतात. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. हा पकडला, हा विषय संपत नाही. 2 वर्षाचा साप आहे म्हणजे आजूबाजूला साप आहेत. आणि हा पण आपल्याजवळ असंच आयुष्य काढत होता. आम्ही फक्त बघितल्यावर सापांना घाबरतो, आणि ते किती घाबरतात. फरशीखाली जाऊन बसला. मी प्रयत्न केला, एका हातात फरशी असल्यामुळे आणि मोबाईल दुसऱ्या हातात असल्यामुळं. आणि नंतर मात्र आम्ही डिवचलं तर काय तर करत होता. मला सांगायचं असं आहे की आपण काहीतरी केलं तरच ते काहीतरी करतात, नाहीतर काहीच करत नाही. तुम्ही कल्पना करू शकता की हा साप बघण्यापूर्वी तुमच्याकडे आयुष्य 2 वर्ष घालवला. याचे भाऊ बहीण, त्याचे आई वडील सगळे इथं परिवार आपल्या आजूबाजूला राहत असतं. हनुमाननगर एरिया आहे हा. 2 वर्ष, साधारण 2-2.5 वर्षाचा हा नाग जातीचा साप आहे. आम्ही काहीतरी केलं बघा. मी इथं पकडले जवळ त्याला. तो मात्र माझ्या ह्या मोबाईलला कव्हर करतोय. आणि मी इथं सोडून दिलं तर तो परत आपल्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून तसंच चावत नाही साप. आपल्याकडून मात्र चूक होऊ नये. आपल्या अज्ञान, अंधश्रद्धा आणि गैरसमजुतीमुळे साप चावला जाऊ नये. भीतीमुळे आपला जीव जाऊ नये, आणि भीतीमुळे उगाच ह्यांना मारलं जाऊ नये. हे फार महत्त्वाचं, लक्षात घ्या. यांनी बघत थांबले. मुलं हे सगळं भीती असते, पण त्यामुळे व्यवस्थित त्याला पकडता आलं. धन्यवाद.